राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देश। या शब्दातून गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचं यथार्थ वर्णन केलं। शिवप्रभूंच्या शौर्याची, समाजसुधारकांची, संतांची, भक्तीची भूमी म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जातं। पण या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 107 जणांना प्राणार्पण करावं लागलं। याला जबाबदार कोण होतं? याला जबाबदार होते पंतप्रधान जवाहरलाल नेहरू। नेहरूंना महाराष्ट्राबद्दल आकज आहे असा थेट आरोपच तत्कालीन अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी केला होता। मुंबई केंद्रशासित ठेवण्याची नेहरूंची योजना होती। महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य स्थापन करण्यास काँग्रेसचा विरोध होता। भारतात भाषावार प्रांतरचना झाली, भाषेनुसार अनेक राज्य निर्माण झाली, पण महाराष्ट्र आणि गुजरात ही स्वतंत्र राज्य निर्माण व्हावीत याला नेहरूंचा विरोध होता। त्यातच मुंबई ही केंद्रशासित राहील अशी घोषणा नेहरूंनी केली। त्यामुळे महाराष्ट्रातील अवघ्या मराठी जनांच्या संतापाचा विस्फोट झाला। महाराष्ट्राबद्दलच्या या भूमिकेला न जुमानता महाराष्ट्र आणि गुजरात यांचं मिळून द्वैभाषिक राज्य स्थापन केलं गेलं। संयुक्त महाराष्ट्र समितीने या विरोधात तीव्र आंदोलन उभारलं। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला। ठिकठिकाणी आंदोलन होऊ लागली, वर्तमानपत्रातून टीका होऊ लागली। त्या विरोधात 1956ला मुंबईत काढलेल्या मोर्चावर तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशावरून गोळीबार करण्यात आला। त्यातच 107 हुतात्मे झाले। या घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। महाराष्ट्रातला मराठी जन जखमी झाला। काँग्रेसला या रोषासमोर अखेर गुडघे टेकावे लागले। त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा विचार करण्यावाचून काँग्रेस सरकारसमोर पर्यायच राहिला नाही। ज्या स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड संघर्ष केला, अगदी तसाच पण आपल्याच लोकांशी लढून महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी माणसाला संघर्ष करावा लागला। अखेर 1 मे 1960ला महाराष्ट्राची स्थापना झाली। संयुक्त महाराष्ट्रासाठी संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्रवीरांना आणि प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनी शतशत नमन। जय महाराष्ट्र।